आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तू आहे सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तू जिवंत देव आहेस हा 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 तू जिवंत देव आहेस तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तुझी स्तुती करू तू जिवंत देव आहेस हा 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 तू जिवंत देव आहेस तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी बदलत नाहीस तू कधी काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी तू आहेस सारखा काल आज सदा सर्वदा तुझ्या सारखा ना कोणी
नाहीस तू कधी, काल आज सदा सर्वदा तुझा प्रेमळ ना कोणी. तुझी स्तुती करू, तुझी स्तुती करू, तुझी स्तुती करू. तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस, तू जिवंत देव आहेस. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. तर ही वेळ प्रार्थनेची, जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही सेंटर मध्ये असाल, तुम्ही ऑनलाईन आम्हाला पाहत असाल, तर आपल्या पायावर तुम्ही उभे राहू शकता आपल्या जागेवर आणि आपले हात स्वर्गाकडे उंचलून आपण परमेश्वरला धन्यवाद देणार. ओ धन्यवाद द्या परमेश्वराला, धन्यवाद द्या या पूर्ण आठवड्यासाठी जे परमेश्वराने तुमच्या जीवनात आशीष दिली आहे त्यासाठी पिता परमेश्वरला धन्यवाद द्या. एक रबोता रबांते रेबोतो रबाली प्रजाते रेबो सोखो तू राखीता ला प्रजा आजा हांते केंद्र तो तियाता एब्रे एते के तू रब्रताता. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आजच्या सर्व्हिस द्वारे पिता परमेश्वर लाखो लोकांच्या जीवनात पिता परमेश्वर बदल घडून येते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, जे त्रासले गेलेले पिता परमेश्वर त्यांना शांती मिळते तुझ्या नावात पिता परमेश्वर. जे पिता परमेश्वर प्रश्न घेऊन त्यांच्या जीवनामध्ये अडकून राहिले पिता परमेश्वर त्यांना तू उत्तर देते येशूच्या नावात. रे प्र एसो तू जे आजारी आहे त्यांना पिता परमेश्वर देवे स्वास्थ्य देते येशूच्या नावात. रे प्र आसिख रबोंदले खातीर प्रजाते ओ रबांदे देती रबाती आता ता 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 एक रे बोंदरे बोतोला ब्राती रबांदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. तुझ्या नावाला आम्ही गौरव आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण आपल्या बांधवासाठी प्रार्थना करत आहोत की या सभाच्या समस्येच्या त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही आणि त्यांच्या तोंडातील साक्ष शब्द त्यांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसे इस्रायलची मुले मिस्र देशामधून आजारपणाशिवाय, कमतरतेशिवाय, अडचणीशिवाय बाहेर पडली, त्याचप्रमाणे आपल्या भावाबरोबर होईल येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. तर आपण या प्रार्थना बिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत. जसं आपण ऐकलो की जसं परमेश्वराच्या शास्त्रामध्ये लिहिले की इस्रायलचे जे लोक होते ते देशामधून मिस्र देशामधून जात होत असताना त्यांना कुठल्याही गोष्टीची त्यांच्यावर ते मात नाही झाली. तर तसंच आपल्या बंधुआंसाठी आपण प्रार्थना करणार आहोत की ते पण त्यांच्या बरोबर पण येशू ख्रिस्ताच्या नावात सगळे अडचणीपासून ते बाहेर निघून जातील. तर ते तोंडातनं आपले साक्षी शब्द त्यांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर आपण मात करूया. तर आपण प्रार्थना करणार आहोत. रे ब्रो सोंदो कुत्रवाली ब्रजा आसेख्र आंते खेत्रो बोतीरी ब्रताता ई ब्रेजे दे ले मोंतो कोतोला ब्रजाते राबोतो तितीरा ब्रजांदे रे ब्रो सोतोला कीताला ब्रजांदे आत्रा अहंतो कोतोरी ब्र आसिख्र आंसे
tula batara brazande rebro soto la bratiti rabande reba sakata kitra bande rebo trovande le montu kita la masha brazata razonto contra kita la brazate rahante rebre etera kita la brototo ianta kete ramassa khatiata I controto to rabrasa kinta le messe bra azande rete de terahante kita rabata tiata etra bahato rebrazande reboto la batiti rakata anto roboto rabasi bra azekre ente kora basha satiante reboso hunto contra kila bratatayate ebra ante kitra bali bra anse ketulara hinditata iko oso kora kita la baha le brezete rakita la brazande reboto rakita la brazande reboshi braba asibra anto kete la baha ripata titi rahate rekro oso kotura bande धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद पिता परमेश्वर तुझ्या नावामध्ये पिता परमेश्वर आमच्या प्रत्येक भावाबरोबर परमेश्वर तुझी मदत आहे पिता परमेश्वर होय पिता परमेश्वर तू त्यांचा सांभाळ करीतो पिता परमेश्वर त्यांच्या तोंडातनं पिता परमेश्वर होय पिता परमेश्वर तुझे शब्द निघते येशूच्या नावात रे सुंदर साक्ष येते येशूच्या नावात रे ब्रेझेंदे खेत्रो बोली ब्रा आजांते खियाता ए ब्रा आजेंते खेत्रो बोतोरा बांधे प्रत्येक पिता परमेश्वर प्रत्येक जे काही समस्या असेल पिता परमेश्वर त्याच्यावर ते मात करून पुढे वाढत येशूच्या नावात रे प्रेझेंदो खिला ब्रा आसेक्र येते रे बोतोरी प्रियाता ओ धन्यवाद पिता परमेश्वर ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागते आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे आपण प्रार्थना करीत आहोत आपल्या मिशन 1 अरब आत्म्यासाठी जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे आपण प्रार्थना करीत आहोत वाढणाऱ्या अनुग्रहासाठी आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे प्रार्थना करा की देवाचे सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाणीच्या अनुसार कार्य करीते येशूच्या नावात आमेन तर आपण प्रार्थना करणार आहोत रे एझेहेंतो कोत्रबा रिब्रा आसोतो कोरबा तितिर ब्रजांदे लेब्रा आसोतो कित्रबा सेखेते रखोते आरिब्रा आसोतो रब्रा हांते लेब्रा सखेते रबाती तिराबांदो लोमो सोंतो कोत्र आराबाती रब्रजाते रेहेत्रा हांते रिक्रो ओसोतो लब्राहाते रेबोंदो रिब्रा असेत्र बाती लेबाता तितिरा कोत्र ale rahate reze e rahake rezende rebotorica azika rahaha o rezetra ante ribotora braza ala bonderita tataya rakato kira bra azere hete ribra azakra ando rotula brazita lahata le rezende recro ozutra bati rabata lebra azende rebra ato kiante rebra ato ribra zande recra alebrere ribra azondo kuri rashite laha likrozondo rotototora bratiante rebra azekre erahatatiata oh thank you lord धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद तुझ्या नावाला आम्ही पिता परमेश्वर गौरवतो आणि पिता परमेश्वर तुझ्या नावात आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर हो पिता परमेश्वर जे आमचे पिता परमेश्वर 1 अरब आत्म्या जिंकण्याचे जे प्रोजेक्ट आहे पिता परमेश्वर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत पिता परमेश्वर पूर्ण झाले येशूच्या नावात कारण पिता परमेश्वर आमच्याकडे सतत वाढणारा तुझा अनुग्रह आहे पिता परमेश्वर हो पिता परमेश्वर तुझ्या अनुग्रहाद्वारे पिता परमेश्वर प्रत्येक द्वार आमच्यासाठी पिता परमेश्वर उघडे पिता परमेश्वर सतत वाढणारी सेवकाईमुळे पिता परमेश्वर आम्ही वाढत चाललो येशूच्या नावात हो पिता परमेश्वर धन्यवाद ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आपण प्रार्थना करीत आहोत 1 तिमोथेय याचं 2 अध्याय आणि 4 वचन वाचणार आहेत वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे आपल्या कुटुंबासाठी आणि ज्याचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे तर आपल्या मित्रांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी आपल्या
आज परिसरामध्ये जे राहतात, ज्यांचे तुम्ही बोलतात, तुम्ही त्यांच्याकडे जातात, भेटतात, त्यांना सर्वांना परमेश्वराबद्दल सांगा आणि प्रार्थना करा की त्यांचं तारण होते आणि ते परमेश्वराला आपला प्रभू म्हणून स्वीकारत आहे. रे एस असिब्रा आंतो रोब्रो ओसोक्रो बोतलिब्रा आसेते रे त्रहांते खीतरा बोंदले बोतलिक्रा आसेब्रा जांदे ले बोतुरा ब्रा आसिब्रो शोंतो कोत्रबाते तितिरा ब्रजाते रे एत्रा हाके रो कोत्रो बोरी ब्रजांदा la mosso ri brasate re kete rakotra ante re bandi ribotu la bratitia I kasi krasate re ese era hakororo bosha brasande titra katatatiata e brete te rabate rabonde re bodu rikite la ha re brosondo robosi brasatiata aza ante kete rakoto ricro osoto la brasate re botra bate titira brasande le monto tira bratiata e cre era hato re brazandele mosho rozondo rita rakata ribrezate reboto rabrazandele broto tira bra azekre ezendele botra tatiata ebra aza hato kuro koto rekete rakra azita rabonde reboto rabrazate ra asira hate rehento koto rabrazate reboto totiti rabatra arahato tukore oro boso brabasi bra azekre erahate titira brahato lebete rabata tatiro otro donde rete yata I karabraza azekre ehete ra azahata rikra azendele moshoroto turabande goriza hata rakro ozondele bratati braza azekre ente. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर. प्रत्येक आत्म्याचं पिता परमेश्वर उद्धार होते येशूच्या नावात. ओ पिता परमेश्वर, आमचे नातेवाईक, आमचे मित्र, आमच्या आस परिसरामध्ये जे राहतात पिता परमेश्वर, त्या सर्वांचं तारण होते येशूच्या नावात. ओ पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर ते सत्याच्या ज्ञानाकडे ते वाढत आणि पिता परमेश्वर तुला आपला प्रभू आणि मित्र म्हणून पिता परमेश्वर स्वीकारत येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, धन्यवाद करीतो पिता परमेश्वर प्रत्येक आत्म्यासाठी पिता परमेश्वर. धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे आपली स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या प्रेज टीमला, वर्शिप टीमला स्टेजवर बोलूया आणि परमेश्वराची स्तुती करूया.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 12 सप्टेंबर. आजचा विषय आहे त्याने तुम्हाला झाकले आहे. हालेलुया. आजचे आरंभिक वचन घेतले गेले आहे यिर्मयाह त्याचा पहिला अध्याय 5वे वचन. मी तुम्हाला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांच्या संदेष्टा नेमले आहे. हालेलुया. असे काही लोक आहेत जे त्यांच्या जीवनामध्ये देवाला त्याच्या पद्धतीने काम करू देण्यास संकोच करतात. त्यांना असे वाटते की तो त्यांची उंची, स्वप्ने आणि आकांक्षा बदलेल. त्यांना जीवनात काय हवे आहे आणि कोणत्या दिशेने जायचे आहे याचे चित्र त्यांनी रेखाटलेले असते आणि ते असा विचार करतात की जर त्यांनी देवाला त्याच्या पद्धतीने काम करू दिले तो त्याचे विधान नशीब बदलेल आणि त्यांना असे काहीतरी बनवेल जे त्यांना बनायचे नाही आहे. ही एक भयंकर चूक आहे. हालेलुया. प्रभूला जास्त समजते आणि तुम्ही स्वतःवर करता त्यापेक्षा तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो. म्हणूनच तुमच्या जीवनाने त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या यशासाठी जितके महत्त्वाकांक्षी होऊ शकता त्यापेक्षा तो तुमच्यासाठी अधिक महत्त्वाकांक्षी आहे. त्याला तुमच्यासाठी जे हवे होते ते नेहमी सर्वोत्तम तेच होते. काय आनंद माझ्या जीवाला झाला जेव्हा मला समजले की मी होऊ शकेन त्यापेक्षा प्रभू माझ्या यशासाठी अधिक महत्त्वाकांक्षी होता आणि हे की मी कल्पना करू शकेन यापेक्षा अधिक त्याने माझ्यावर प्रेम केले आणि माझी काळजी घेतली. त्याने अख्खे जग निर्माण केले आणि माझ्याबद्दल आणि माझ्या भविष्याबद्दल तो सर्व काही जाणतो. म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि माझ्यासाठी त्याने तयार केलेल्या मार्गावर चालणे सोपे होते. हालेलुया. अनेकदा मी म्हणत असे, प्रभू माझ्यासारख्या बरोबर काय करायचे हे तुला माहीत आहे. सर्व प्रकारच्या लोकांबरोबर वागणूक करण्यास तू अनुभवी आहेस. म्हणून माझ्या आयुष्याबरोबर नक्की काय करायचे हे तुला ठाऊक आहे. जेव्हा तुम्ही याविषयी जागरूक होता तुम्ही धाडसी, तीक्ष्ण, लक्ष केंद्रित असलेले आणि निडर होता. तुम्हाला जाणीव होईल की तुमचे भविष्य त्याच्याबरोबर सुरक्षित आहे. हालेलुया. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना जाणणे आणि ती पाळणे यापेक्षा कोणतीही गोष्ट अधिक मनोरम आणि संतोषप्रद नसेल. एखादे स्वप्न, कल्पना किंवा महत्त्वाकांक्षांना धरून ठेवण्याचे थांबवा ज्या तुमच्या जीवनसाथी असलेल्या देवाच्या उद्देशाने समान नाहीत. त्याने तुम्हाला झाकले आहे म्हणून त्याला तुमचे मार्गदर्शन करू द्या. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, मी फक्त तुझ्यासाठीच जगतो. प्रत्येक पाऊल जे मी उचलतो आणि चालतो ती माझ्या जीवनासाठी असलेला तुझा उद्देश परिपूर्ण करण्याच्या दिशेने आहे. तुला गौरव आणि आदर आणण्याकरिता माझा जन्म झालेला आहे. धन्यवाद तुला मला त्या मार्गावर स्थित करण्याकरिता जो मी अनुसरला पाहिजे. मी दैवी विधानांमध्ये राहतो तुझ्या इच्छेच्या मध्यभागी. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरा नाम मैग्रीना है और मैं मालवन से हूँ और मेरी टेस्टिमनी है मेरे फादर इन लॉ. मेरे फादर इन लॉ 80 इयर्स के हैं. उनको थायराइड कैंसर था. उनका रेडिएशन का ऑपरेशन हुआ था जिसकी वजह से उनको खाना खाने में तकलीफ होती थी. कभी कभी वो खाना खाते हुए गले में अटक जाता था और उनको वॉमिटिंग करना पड़ता था. और फिर उनको 5-6 साल प्रोस्टेट की भी बीमारी थी. वो प्रोस्टेट की बीमारी उनकी 80% बढ़ गई थी. डॉक्टर ने कहा था उनकी एज की वजह से उनको ऑपरेशन भी नहीं कर सकते और प्रोस्टेट की वजह से उनको यूरिन में प्रॉब्लम होता था और उसकी वजह से उनको इन्फेक्शन हो जाता था और 4-4 महीने में हम उनको एडमिट करते थे और एडमिट करने के बाद उनका बिल भी 25,000 या 30,000 तक हमारा बिल हो जाता था. डॉक्टर ने एज की वजह से ऑपरेशन को भी मना करके ऑपरेशन नहीं कर सकते थे बोला था और कुछ नहीं कर सकते थे. इसका कोई इलाज नहीं है. पर जैसे पास्टर क्रिस और पास्टर आइजैक सर के मीटिंग को मेरे फादर इन लॉ देखते गए और उन्होंने वचन को समझना शुरू किया और जैसे कि पास्टर आइजैक सर ने हमें सिखाया है कि सही वचनों को बोलना कितना जरूरी है, तो हम लोग उनसे घोषणाएं करवा के लेते थे
तो जैसे उन्होंने वचन को वो सुनते गए, वचन को वो समझते गए, घोषणाओं को करते गए, तो उन्होंने अपने जीवन में चंगाई को वो ग्रहण करते गए। और अभी उन्होंने अपने आप ही खुद ही वो जो प्रोस्टेट की दवाई थी वो लेना बंद कर दिया। आज 1.5 साल हुआ उनको प्रोस्टेट की वजह से कोई प्रॉब्लम नहीं, और ना ही हम लोगों ने उनको कभी इन 1.5 साल में एडमिट किया है, और वो खाना भी अच्छी तरीके से अभी खा पाते हैं। मैं परमेश्वर को कोटि कोटि धन्यवाद देती हूँ, और वचन की सटीकता हम तक लाने के लिए और हमें बढ़ाने के लिए मैं पास्टर आइजैक सर का भी धन्यवाद करती हूँ। थैंक यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास. आमचे हात उंचविणे, ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविणे, ही आहे भेट तुझला, अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, हातांच्या आमच्या उंचविण्यास.
आपल्या हाताला उचलून धन्यवाद द्या, त्याची आराधना करा. आपण शिकलो आहे की आराधना हे पूर्ण समर्पण आहे आणि आपले हात उचलणे परमेश्वरासाठी भेट आहे, धूप आहे. उचला आपल्या हातांना परमेश्वराच्या स्तुतीमध्ये. फक्त यासाठी उचलू नका की बाजूला उचलतोय. हे आपले पवित्र हात आहेत, जे वचनने आपल्याला सांगितले की आपल्या हातांना उचलून त्याची स्तुती करा, त्याची आराधना करा. या ज्ञानाने आपले हात उचला की प्रभू माझे हात तुझ्यासाठी उठत आहे. येशू हे हात तुझ्यासाठी उठत आहेत. येशू हे हात तुझ्यासाठी उठत आहेत. हे आमच्या व्यक्तित्वाचे सर्वात खोलवर व्यक्तित्व आहे, प्रेमाचे. रिसाथो खोलवून रस्ती केले बहुशात्रा. ओ धन्यवाद परमेश्वर, तू सर्वांपेक्षा मोठा आहेस आणि तुझ्यासारखं कोणी नाही. धन्यवाद देतो दयेसाठी, करुणासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद देतो या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस. आम्ही बोलतो परमेश्वर, आमचे कान अभिषिक्त आहे ऐकण्यासाठी, हृदय अभिषिक्त आहे समजण्यासाठी. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज लॉर्ड बोलू शकता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला स्वागत आहे तुमचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या 2 रविवारपासून आपण खूपच महत्त्वाचा विषय बोललो आहे. आपण बोलणे केले की आपण एक वास्तविक राज्याचे आहोत, परमेश्वराच्या राज्याचे आहोत. आणि आपण बोललो की या जगात आपण प्रवासी आहोत आणि ज्या राज्याचे आपण आहोत ते राज्य आता डोळ्यांनी नाही दिसत, ते राज्य आपल्या हृदयामध्ये आहे. तरी सुद्धा ते एका भौतिक राज्यापेक्षा कितीतरी वास्तविक आहे. ज्या प्रकारे हवा दिसत नाही, कोणी सुद्धा बोलू नाही शकत की हवा नाही आहे, त्याचप्रमाणे राज्य दिसत नाही तर कोणी नाही बोलू शकत की राज्य नाही आहे. जर राज्य आहे तर त्यामध्ये एक राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. जर राज्य आहे तर त्यामध्ये शासन पण आहे. कोणी राजा असेल जो शासन करत असेल. पण या राज्याची सुंदरता ही आहे की राज्य आहे परमेश्वराचे. यामध्ये परमेश्वर तर राज्य करतो, ते तर असलेच पाहिजे, कारण राज्य कुणाचे आहे? परमेश्वराचे. कारण की परमेश्वर खूप महान आहे, परमेश्वर खूप दयाळू आहे, तो खूप कृपाळू आहे. काय काय बोलू त्याविषयी. पण ह्या राज्यामध्ये त्यांनी आपल्याला सुद्धा राज्य करण्याचा अधिकार दिला आहे. हालेलुया. ऐका तुम्ही, विचार करून बघा. जसं देशात एकच पंतप्रधान आहे, आपल्या राज्यामध्ये आपण सर्व राज्य करतो. पण काय होते, या गोष्टी आपल्याला ठाऊक नाही, म्हणून काही गोष्टी आपण आपल्या आजूबाजूच्या राज्यातून उचलतो आणि त्याद्वारे परमेश्वराला समजण्याची प्रयत्न करतो. नाही, सर्व कसं राज्य करू शकतो? देशात तर एकच प्रधानमंत्री असतो. एका राज्यात 2 तलवारे कसे असू शकते? एका जंगलामध्ये 2 वाघ कसे असू शकतात? पण हे मनुष्यप्रमाणे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यात येता तेव्हा वस्तू बदलून जातात. चला वाचू प्रकटीकरण 1 अध्याय 5 वचन. आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठवलेला गेले मध्ये पहिला आहे. पृथ्वीवर राजांचा 2 सत्ताधीश आहे. कोण आहे? ऑब्विसली राजांमध्ये काय आहे? सत्ताधीश. की ऑब्विस आहे की तो राज्य करणार. खूप सोपे आहे, याला समजण्यासाठी काय अर्थ नाही, याला मानण्यासाठी काही अवघड नाही. हे परमेश्वराचं राज्य आहे, तर परमेश्वर राज्य करणार. आणि जो येशू आमचा प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापापासून रक्ताने मुक्त केले. पुढचे, ज्याने आम्हाला and had made us king and priest unto God. राजा आणि देवपिता सेवा करणारे याजक बनवले. प्रेज द लॉर्ड. इथे राज्य लिहिले आहे, पण इंग्लिशमध्ये किंग लिहिलं आहे. काय लिहिले आहे? त्याने आपल्याला काय बनवले आहे? राजा.
बोला, परमेश्वराने मला राजा बनवले आहे. आता या राज्यामध्ये फक्त परमेश्वर राज्य नाही करत आहे, आपण सर्व सुद्धा काय करत आहोत? राज्य. आपण सर्व राज्य करत आहोत. तुम्हाला शासन करायला शिकावे लागेल. ऐका तुम्ही, शेजाऱ्याला बोला, शासन करायला शिकावे लागेल. तुम्ही सुद्धा राजा आहात, मग राज्य करायला शिकावे लागेल. नको बोला की राज्यकाज मी नाही शिकणार, शिकावे तर लागेल. परत बोला, राज्यकाज तर शिकावे लागेल. खूप लोक आता पहिल्यांदाच ऐकायला भेटते, काय करावे लागेल? शिकावे लागेल. घरी काय शिकवलं ते? प्रभू समोर जा, भीक मागत राहा. आम्ही सुद्धा राज्य करणार, हे तर कोणी सांगितलेच नाही. देशात पण पंतप्रधान आहे, एकटाच राजा आहे, आम्हाला कोणी सांगितलेच नाही हे. इथे आपण आलो कुठे? परमेश्वराच्या राज्यामध्ये. आणि परमेश्वराच्या राज्यात ओ बॉय, हेच फक्त परमेश्वरच आहे जे इतका महान विचार करू शकतो. राजांकडे पण प्रजा असते, पण आमच्या राजाकडे राजा आहेत. प्रेज द लॉर्ड. ओ बॉय, हे सुंदर नाही आहे? राजांकडे काय असते? प्रजा. पण आमचा राजा इतका महान आहे, त्यांनी प्रजा नाही ठेवली स्वतःसाठी, त्यांनी काय ठेवली? राजे. ओ हे अद्भुत आहे. जेव्हा मी या गोष्टींना विचार करतो की परमेश्वर, मी कुठे आलो, कुठे आहे मी? मला जगातली कुठलीच गोष्ट चांगली नाही वाटत. वाव, हे शिकायचं आहे, हेच करायचं आहे. सर्वांनी बोलले, मी राजा तुम्ही प्रजा, पण ह्या परमेश्वर काय बोलला? मी पण राजा तुम्ही पण राजा. हे आहे बोलणे. आता मजा आली. आता भेटला कोणी चांगले बोलण्यावाला. दुसरी गोष्ट आहे की आपण सर्व राजा आहोत आणि आपण एक दुसऱ्यांवर राज्य नाही करत. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो? जगावर राज्य करतो. या जगाच्या सिस्टमवर राज्य करतो, लोकांवर राज्य नाही करत. तुम्हाला समजावे लागेल राज्य काय आहे. आपण लोकांवर राज्य नाही करत, आपण सिस्टमवर राज्य करतो. आपण अंधाराच्या ताकदीवर, शक्तीवर राज्य करतो. आपण शैतानी ताकदांवर राज्य करतो. आता त्या प्रकारे चालतील ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे, कारण त्यांच्यावर आपण कोण आहोत? राजा आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते डिसाईड नाही करू शकत, ते आपल्याला नाही सांगू शकत कसे जगायचं आहे आणि कसे नाही जगायचं आहे. ते सांगतात कसे जगायचं आहे आणि आपल्या आतमधल्या राजाला ते पटत नाही. तुम्ही बोलता ओ राजाला नाही सांगत कसं जगायचं, राजा सांगतो कसं जगायचं आहे. तर आपल्या आतमध्ये काय आहे? आग आहे. शेजाऱ्याला बोला ती आग. ऐकता तुम्ही? हॅलो. शेजाऱ्याला बोला, तुम्ही पण राजा आहात. राज्य काज शिकावे लागेल. काय लोकांना हसू येतं की पास्टर मस्करी बंद करा, सत्याचं बोला. सत्याचंच बोलत आहे मी. एक अशी लाईन आहे जो तुम्हाला समजेल की तुम्ही राजा, तुम्ही प्रेज द लॉर्ड. असा विचार करून काही राजा पास्टर आयजेकच पूर्ण चर्च चालत. हे काय आहे? इथं प्रजा नाही भावा, इथं सर्व राजे आहेत. जितकी माझी जबाबदारी तितकी जबाबदारी कुणाची आहे? तुमची. बोल नका मी एवढंच करू शकतो. का? राज्य आहे, राज्य करा जाऊन. प्रत्येक शैतानला हरवणे तुमचे काम आहे. प्रत्येक वाईट गोष्टींना सुधारणे तुमचे काम आहे. माझ्या एकट्याचे नाही भावा, मी पण तुमच्याप्रमाणेच आहे. जितके तुम्ही राजे आहेत तितके मीच राजा आहे. तर तुम्ही राज्य काज कमी का करत आहात? माझ्याकडून जास्त राज्य काज का करून घेता? योग्य आहे की नाही? हाय, आमच्याकडे पैसा नाही. आता तुमच्या पैशाने मी प्रार्थना करू. जेव्हा मी तुम्हाला बोलतो पैसे द्या आणि तुम्ही माझ्याकडनं प्रार्थना करून घेता पैसे, हे काय झाले? हा कुठला नियम आहे? जर तुम्ही राजे आहात तर पैसे असले पाहिजे. जे या गोष्टीने तुम्ही समजा, तर तुम्ही वास्तविक ख्रिस्ती जीवन जगत आहात. आता जे तुम्ही जगत आहात, मला नाही माहित काय जगत आहात. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, तुम्ही राजा आहात. राज्य काज करावे लागेल. जितकी जबाबदारी पास्टरची आहे
तितकी जबाबदारी माझी आहे. मला काय वाटलं माझी मी बोलणार आहे, नाही तुमची पण आहे. हालेलुया. तेव्हाच तर आपण त्याला बोलतो राजांचा राजा. कोणत्या राजांचा राजा? आपण सर्व राजांचा राजा. हालेलुया. ऐकता तुम्ही? तर आपण कुठे आहोत? एका वास्तविक राज्यामध्ये. सुंदर आहे हे. आपण बोललो की जर तुम्ही राजा आहात तर राजकारण शिकावे लागेल. आपण बोललो की हे राज्य कशाने चालते? तोंडाने बोललेल्या वचनाने. ते वचन जे परमेश्वरच्या वचनावर आधारित आहे, पहिले होते हे. मग आपण बोललो की हे राज्य विश्वासाने चालते. विश्वासाने चालते. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जीवनावर राज्य करायला सुरुवात करता. आपल्या जीवनाच्या परिस्थितींवर राज्य करायला सुरुवात करता. सर्वात पहिली गोष्ट जेव्हा जी तुम्ही कंट्रोलमध्ये आणता ते तुमचे शरीर आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे पूर्ण नियंत्रण घेता की तुमच्या शरीरावर कुठलाच आजार नाही येणार, कुठला खोकला, कुठली सर्दी नाही येणार. तुमचे शरीर तुम्हाला नाही सांगणार की 8 तास झोपायचं आहे. तुमचं शरीर तुम्हाला नाही बोलणार चला रात्रभर चित्रपट बघा. तुमचं शरीर तुम्हाला नाही सांगणार की सिगरेट ओढा. तुमचं शरीर तुम्हाला नाही सांगणार चला घाणेरडे पिक्चर बघण्यास. तुमचं शरीर तुम्हाला काहीच नाही सांगू शकणार. पहिली गोष्ट ज्यावर तुम्ही राज्य करता ते तुमचे शरीर आहे, तुमचे विचार. पहिली गोष्ट. तर जगावर राज्य करण्याच्या पहिला तुम्हाला तुमच्या शरीरावर राज्य करावे लागेल. तुमच्या शरीरावर राज्य करावे लागेल. तुमची गोष्ट अजून चालू आहे. आता सुद्धा तुम्ही लोकांचा तिरस्कार करता. या सर्व गोष्टीला निघावे लागेल. तुम्हाला स्वतःवर राज्य करावे लागेल. सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला राज्य करायला दिली आहे ते तुमचं शरीर आहे. तुम्ही नाही बोलू शकत ओ माझं डोकं दुखते, ओ माझे पाय असे झाले, माझे नाक वाकडे आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. तुम्हाला मच्छर सुद्धा नाही चावला पाहिजे. शेजारवर मच्छर सुद्धा नाही चावला पाहिजे. सत्य आहे हे. आय कॅन्ट अलाव. कारण मी राजा आहे. तुम्ही माझ्या शरीरावर राज्य नाही करू शकत तर काय करत आहे मी? माझं शरीर मला नाही सांगू शकत कसं जगायचं आहे. कम ऑन. हे माझे शरीर आहे. मी राजा आहे. एका मायामध्ये 2 तलवार नाही राहू शकत. आता आहे तो शेर तिथे. एका जंगलात 2 शेर नाही राहू शकत. एक तर मी राजा आहे, एक तर शरीर राजा आहे. पण राजा मी आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? मी तुम्हाला सांगतो जर माझा हात कापला तर मी परत हात उत्पन्न करू शकतो. खतरनाक व्यक्ती आहे. तुम्ही चित्रपट बघितले असले चालता फिरता चित्रपट आहे. मी खूप खतरनाक आहे. कारण मी एक राजा आहे. राजा खतरनाकच असतात नसतात. राजाच काय आहे त्याची भीती नाही आहे. माझे शरीर माझ्याशी घाबरते. शरीराला सुद्धा माहिती आहे खतरनाक राजा आहे. बोललं तर सीधा व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजारला बोला तुम्ही राजा आहात. राज्य का शिकावे लागेल. शिकणार का? हा सर मला एड्स आहे. मी काय करू? पळवा. डॉक्टरांनी कॅन्सर सांगितले. माझं काय काम आहे यामध्ये? तुम्ही करा ना राज्य. का गाणे गाता राजांचा राजा? तुम्हाला नाही माहित त्या राजांमध्ये तुम्ही आहात. तुमचं राज्य मी का सांभाळेल आणि कब्जा करेल तर तुम्ही काय कराल? राजांकडे बुद्धी असते. दुसऱ्या राजांना आपल्या राज्यामध्ये शासन करून देतात का? मी तुमच्या राज्यामध्ये शासन का करू? माझ्याकडे माझे राज्य पुरेसे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राज्य कसे चालते? कुणाच्या तोंडाने? जे कशावर आधारित आहे? वचनावर. आणि दुसरे आपण मागच्या वेळी बोललो होतो हे राज्य कशावर चालते? विश्वासाने. आणि तिसरे हे राज्य चालते प्रेमाने. ते प्रेमाने. हे राज्य चालते प्रेमाने. मी आज काय जास्त बोलणार नाही. मी तुम्हाला बायबलमध्ये दाखवतो. माझ्याशी इच्छा जाऊन तुम्ही मनन करा. या वचनाच्या अनुसार तुम्ही प्रेम केलं. कारण खूप जणांना माहित नाही प्रेम आहे काय. मी बोलतो कधी तुम्ही बायबल वाचली? बायबल कुठल्या गोष्टीला प्रेम बोलते? बायबलची प्रेमाची परिभाषा काय आहे? कारण जगाने आपल्याला प्रेमाची परिभाषा बोलली आहे.
ज्याला बघून हृदय धक 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 करेल. खतरनाक मुलगी हार्ट अटॅक आणेल. लांब व्हा. जगाने ही परिभाषा आपल्याला सांगितली आहे. योहान 13:34. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो, येशू ख्रिस्त बोलत आहे. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की एक दुसऱ्यावर प्रीती ठेवा. जशी मी तुम्हांवर प्रीती ठेवली आहे तसेच तुम्ही पण एक दुसऱ्यांवर प्रीती ठेवा. कारण मोशेचे नियम होते. तुम्हाला माहिती आहे यावेळी येशू ख्रिस्त अजून मरून जिवंत झाला नव्हता. यावेळी काय चालत होते? मोशेचे नियम चालत होते. आणि त्या मोशेच्या नियमाच्या मध्ये पण येशू ख्रिस्त हे सांगून गेला की मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की एक दुसऱ्यांवर प्रीती ठेवा. जसं मी तुम्हांवर प्रीती केली आहे तसेच तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यांवर प्रीती करा. इथे एक दुसऱ्यांवरचा अर्थ मुलगा आणि मुलगी नाही आहे. कारण काही लोकांना इथेच समजते एक दुसऱ्यांवर म्हणजे मुलगा मुलगी, मुलगा मुलगी. एक दुसऱ्यावर प्रीती म्हणजे लोकांना वाटे जे आम्हाला पाहिजे त्यांच्यावर प्रीती करा आणि ज्यांच्यावर आमचा तिरस्कारांना पळवा. नाही लिहिले आहे तिथे असे. तुम्ही मला पाचता येतं जुना करामध्ये नवा करामध्ये कुठे लिहिले आहे? 2 योहान 5 अध्याय. योहानाचे 2 पत्र 5 वचन. अब हे महिला मी तुला नवीन आज्ञा नाही पण जी प्रारंभापासून आहे ती दाखवतो आणि तुम्हाला विनंती करतो की एक दुसऱ्यावर प्रीती ठेवा. तर इथे कुठला ऑप्शन नाही, कुठली निवड नाही की ज्याच्यावर मन आले त्याच्यावर प्रीती करा, ज्याच्यावर मन नाही आले त्याचा तिरस्कार करा. तुम्हाला कुठली नवी आज्ञा नाही पण जी प्रारंभापासून चालत आली आहे. एक दुसऱ्यावर काय ठेवा? प्रीती ठेवा. पण प्रश्न असा आहे की प्रेम आहे काय? प्रेम काय आहे? बाबा तुम्हाला प्रेम नाही समजू शकत. औष तुम्हाला प्रेम नाही समजू शकत. तुम्ही बोलाल का नाही समजू शकत? सोपे आहे, मी तुम्हाला वचन दाखवेल. ओ गॉड. तो प्रत्येक व्यक्ती ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही तो प्रेम नाही समजू शकत. त्यांना प्रेमाचे काहीच नाही माहीत, नाही समजू शकत. तुम्ही बोलाल तुम्हाला कसे माहीत? ओके, 1 योहान 4:7. हे प्रियो आपल्यामध्ये प्रेम असो कारण प्रेम परमेश्वराकडून आहे. कुणाकडून आहे? प्रेम कुणाकडून आहे? शेक्सपियरकडून नाही, हीर रांझ्याकडून नाही, रोमियो जुलियटकडून नाही, लैला मजनूकडून नाही. प्रेम कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. कारण जेव्हा आपण प्रेमाचे उदाहरण देतो, मी बोलतो हे चुकीचे उदाहरण आहेत. यांना प्रेम ठाऊक नव्हते. हे प्रेमाचे उदाहरण कसे असणार? हे प्रियो आपल्यात प्रेम असो कारण प्रेम परमेश्वर आहे. जो कोणी प्रेम करतो तो परमेश्वरापासून उत्पन्न झालेला आहे आणि परमेश्वराला ओळखतो. म्हणजेच प्रेम करायला तुम्हाला अगोदर परमेश्वराला ओळखावं लागेल. कारण प्रेम कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. जर परमेश्वर नाही तर प्रेम नाही. कुठलाही व्यक्ती ज्याला परमेश्वर ठाऊक नाही त्याच्याकडे कुठलेच क्रेडेन्शियल नाही प्रेम करायचे. कारण प्रेम कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. स्पेशली तरुण लोक ते फसतात. ह्या त्या गोष्टी जे माझ्या डोक्यातून पहिलाच निघाल्या होत्या. माझा संमोहन तुटला होता जेव्हा मी माझी बायबल वाचायला सुरुवात केली 24-25 वर्षी. मी बोललो प्रभू धन्यवाद, मला समजले की प्रेम कुठून आहे. मुलीपासून प्रेम नाही येत, मुलापासून प्रेम नाही येत, आईवडिलांपासून प्रेम नाही येत. प्रेम कुठून येते? परमेश्वराकडून. प्रत्येक व्यक्ती, कदाचित आईवडील सुद्धा असेल, दावा करतात मला प्रेम करायचे आणि परमेश्वराला ओळखत नाही, ते प्रेम नाही करत. मी माझ्या डोक्याला विचारांना रिप्रोग्राम केलं. तुम्हाला नाही माहित मी माझ्या विचारांसोबत काय केले आहे. मी माझ्या विचारांमध्ये ते स्टँड असतं ना, स्टँड जे रेडिओमध्ये टाकतात, ते मी माझ्या विचारांमध्ये टाकले आहे. कुठलाच माझा नातेवाईक कोणीही मला बोलेल की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही, मी त्याच्यावर खरंच विश्वास नाही करणार. मी मानायलाच तयार नाही तो माझ्यावर प्रेम करतो. याचा अर्थ मी त्यांचा ऐकणार नाही. भले ते कितीही प्रेमाने बोलतील की आम्हाला तू पाहिजे ब्ला ब्ला ब्ला. माझे विचार बदलले आहेत. समजलं ना तुम्हाला? आता कोणच मला फसवू नाही शकत. बेटा 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 जे पण करा
येशूला ओळखता नाही, तुमच्यावर प्रेम करतो बाबा. अशा प्रकारे मी माझे विचार ट्रेन केले आहेत. हेच कारण आजपर्यंत मला धोका नाही भेटला. मी कधीच तुम्हाला नाही सांगितले की मला धोका भेटला. का? मी माझ्या विचारामध्ये स्टँड टाकले आहे. कम ऑन, जो कोणी येऊन बोलेल तुम्हाला, मला पहिला काय ओळखायचं आहे? येशूला ओळखते की नाही. नसेल तर विसरून जावा, तो काही प्रेम बिम नाही, करूच नाही शकत. हेच कारण आहे आपण गाणे गातो. गहरे प्यार से तूने प्यार किया, मास गहरा है प्यार तेरा. तर गाणे नाही माझ्यासाठी, हे माझ्यासाठी खरेपण आहे. एक गाणे मी जेव्हा येशू ख्रिस्टमध्ये आले 2 दिवस गायलो. मला वाटतं सर्व काही माझ्यासाठी गाणे. गाणे माझे होते, मी तुम्हाला पहिला सांगितलं होते. हो हाऊ आय लव्ह जीसस, ओ हाऊ आय लव्ह जीसस, ओ हाऊ आय लव्ह जीसस, बिकॉज ही फर्स्ट लव्ह मी. 2 लाईनी होत्या, मी तासोन तास दिवसभर महिने गात होतो. आणि संपूर्ण बायबल मी या 2 लाईनींनी गाणे करू शकतो. संपूर्ण बायबल उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत जेव्हा माझ्याकडे कधी वेळ असेल, मी 6 महिने प्रचार करू शकतो या 2 लाईनीवर. लिटरली 6 महिने, 6 × 30 × 24 नॉन स्टॉप. कारण मी मनन केलं आहे या गोष्टींवर. पूर्ण बायबल मी या 2 लाईनीला आणून जोडू शकतो. प्रत्येक स्क्रिप्टचं मी इथे येऊन संपू शकतो. मी बोललो वाव, सुंदर, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तेव्हा मी पास्टर नव्हतो, तेव्हा पास्टर होते. मी तुमच्यासारखा ख्रिस्ती होतो. जेव्हा तुम्ही माझे गाणे ऐकाल, तुम्हाला उत्साह भेटेल, त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये परमेश्वराची प्रीती दिसेल. कुठले पण माझे गाणे ऐका. मेरी निगाह तुझ पर, माझ्या संपूर्ण गाण्यावर तुम्हाला हेच दिसेल. मला अजून काहीच नाही माहिती, हे माझ्या आतमध्ये भरले आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय लिहिले आहे? प्रेम कुणाकडून आहे? शेजाऱ्याला बोला, प्रेम परमेश्वराकडून आहे. प्रेम कुणाकडून आहे? रोमियो जुलियत, राज सिमरन नाही ना. मला प्रेमापासून काय तिरस्कार नाही, पण मी बोलतो प्रेम प्रेम असले पाहिजे ना भाऊ. ते प्रेम कुठून आले पाहिजे? परमेश्वराकडून. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडून प्रेम ठेवाल, तुम्हाला मनुष्याच्या शरीरापेक्षा जास्त, करिअरपेक्षा जास्त, त्याच्या नोकरीपेक्षा जास्त त्याच्या आत्म्यावर प्रेम होईल. तुम्हाला वाटेल त्याच्या आत्म्याला तुम्ही स्वर्गात घेऊन जाऊ. खूप साऱ्या आई वडिलांना हे शिकायचं आहे. खूप साऱ्या नवऱ्यांना, पत्नींना शिकायच्या आहे या गोष्टी. ते जे बोलतात प्रेम आहे, मी बोलतो खरंच प्रेम आहे. कुठे आहे तुमच्या घरात जबरदस्ती बायबल वाचण्याचे? तुम्ही बोला आता जबरदस्ती थोडीच करू शकतो. मी बोलतो काय बोलत आहात, इतके भोले बनू नका. आता मुलगा येऊन बोलल मला असं एक मुलीचे लग्न करायचं आहे जी तुमची दुश्मनची मुलगी आहे, आता जबरदस्ती कराल तुम्ही? काय बोलता? का भोलेपणा दाखवता तुम्ही? आम्हाला जबरदस्ती करायला नाही येत. मी बोलतो खोटे बोलणे बंद करा. जर प्रेमाला तुम्हाला समजायचं आहे, तुम्हाला जावे लागेल 1 कोरिंथियस पत्र 13वा अध्याय. हे आहे प्रेम. प्रेज द लॉर्ड. इथून तुम्हाला प्रेम समजेल. हे आहे तुमच्या प्रेमाचे पोते. प्रेज द लॉर्ड. प्रेमाचा उपन्यास. बोला प्रेमाचा उपन्यास. ते बोलतात ना, आम्ही प्रेमाचा उपन्यास वाचला. जोपर्यंत कोरिंथियस 13 नाही वाचला तोपर्यंत प्रेमाचा कुठलाच उपन्यास नाही वाचला. कारण हा आहे प्रेमाचा उपन्यास. इथून तुम्हाला प्रेम समजेल आणि तुम्ही स्वतःला तपासीला प्रेमात आहात की नाही हे तुमचे डोळे उघडेल. असं वाटेल की आजच नवीन कपडे घातले. Praise the Lord. का प्रेमाला समजणे गरजेचे आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये? चला 1 कोरिंथियस पत्र 13वा अध्याय 13वे वचन वाचू. या 3 गोष्टी राहतात: विश्वास, आशा आणि प्रीती. आठवण आहे तुम्हाला? आपण बोललो होतो हे 3 काय आहे? स्थायी आहेत. पण यामध्ये सर्वात महान काय आहे? प्रीती आहे. सर्वात मोठे महान काय आहे? प्रीती. जे लोक बोलतात प्रेम खूप मोठे आहे, आम्ही बोलतो आम्हाला माहित आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.
कारण प्रीती कुणाकडून आहे? प्रीती कुणाकडून आहे? प्रीती कुणाकडून आहे? तर डोळे उघडायला सुरुवात झाली का आजपासून? तर कुठल्या पण छळामध्ये येऊ नका, कोणी असो त्या पाठी. जर तो व्यक्ती त्याला परमेश्वर माहित नाही तर विसरून जावा तो प्रेम करेल. त्यामध्ये काहीच प्रेम नाही आहे. तुम्ही बोला पास्टर तुम्ही इतके कठीण कसे बोलता? मी तर बोलतो परमेश्वराला जाऊन विचारात निकाल लिहिली हा गोष्ट, मी केवळ वाचत आहे. मासी का भांडत आहेत? मासी का भांडत आहेत? जसं की मी आपली बायबल वाचत आहे. Praise the Lord. चला 13वा अध्याय पहिले वचन. मी माणसाच्या जीवाने बोललो व देवदूतांसुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माझ्यात काही प्रीती नसेल तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे. जर तुम्हाला इथे समजले नसेल नीट तर मी तिथे एक शब्द तुम्हाला दाखवणार आहे. चला ओके, इझी इंग्लिशमधून बघू. इथून मी एक पिक करणार आहे, तुमच्या विचारामध्ये ही गोष्ट बसू दे. इझी इंग्लिशमध्ये. If I do not love, I am nothing. जर मी प्रीती नाही करत तर मी काहीच नाही आहे. तुमचे अस्तित्व काय आहे? झिरो, शून्य. तुम्हाला वाटेल तुम्ही आहात पण तुम्ही नाहीत. याचा अर्थ हा आहे, जर मी प्रीती नाही करत तर मी नाही. अस्तित्व काय झाले आहे? शून्य. बोललं का तुम्ही प्रेम नाही करू शकत आणि मी प्रेमाला नाही शिकू शकत. जोपर्यंत तुम्ही प्रीतीला नाही शिकणार तुम्ही झिरो आहे. झिरो. तुमचं अस्तित्व भले आहे पण नाही आहे. तुम्ही नाहीत. इतके सिरियस आहे हे. लिहिले आहे तिथे. If I do not love, I am nothing. तुम्हाला वाटेल तुम्ही काहीतरी आहे पण बायबल बोलतो तुम्ही बेकार आहात, बरबाद आहात. तुम्ही काहीच नाही तुमच्या आतमध्ये. झिरो. तुम्हाला वाटेल तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही इंजिनियर आहे, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, माझ्याकडे आई आहे, काहीच नाही तुमच्याकडे. तुम्ही बेकार आहात, बेकार. जर तुम्ही प्रेम नाही करू शकत तर इतके सिरियस आहे हे की लोकांना जेव्हा समजेल जेवढे जगले आहेत आजपर्यंत झिरो आहे. झिरो. त्यांचे सम टोटल काय आहे? झिरो. Because I do not love, I am nothing. I may be able to speak different tongues and that people use. I may be able to speak languages that angels use, but there is worth nothing unless I love. जर मी प्रीती नाही करत तर मी काहीच नाही. तो सांगत आहे जर मी मनुष्याची बोली बोलू शकतो, स्वर्गदूताची भाषा बोलू शकतो, पण जोपर्यंत मी प्रीती नाही करणार हे सर्व काय आहे? झिरो. हेच लिहिलं आहे. मी आपल्या मनाच्या तर बोलतोय. इथेच बोलतोय मी बायबल नाही लिहिली भावा. धन्यवाद, मी नाही लिहिली. It is only like someone who is making a loud noise. तो फक्त ओरडत आहे पण त्याच्या आतमध्ये काहीच नाही. तो आतमधून काय आले? खाली. खाली चना बाजे गना. ऐकलं आहे ना हे मन? खाली ड्रम काय करतो? जास्त आवाज. माहिती करून घ्यायचं तुम्हाला प्रेम नाही भावा. जागे व्हा. तुम्ही झिरो मध्ये, शून्य मध्ये आहात. तुमचे क्रेडिट काय आहे? झिरो. तुम्हाला वाटेल तुम्ही जगत आहात पण बायबल प्रमाणे तुम्ही काय? झिरो. शेजारला बोला, बायबल मध्ये लिहिले आहे पास्टर आयजॅकच्या मनाचे विचार नाहीत. पुढचे वाचू. जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ती असली आणि मला सर्व रहस्य माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्वास असला, परंतु माझ्यात काही प्रीती नसली तर काहीच नाही. लिहिले आहे ते. लिहिले आहे. पुढचे. आणि जर माझे सर्व धन आय लव्ह दिस. गरजवंतांना अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले, पण जर माझ्यामध्ये प्रीती नसली तर मी काहीच मिळवित नाही. तर तुमचे दान कर्म सर्व बेकार आहे. तुम्ही किती चांगले आहेत याच्याशी काही घेणे देणे नाही. घेणे देणे कुणाकडून आहे? प्रेमाकडून. सर्व गोष्टी कुठे येतील? प्रेमामध्ये. खरंच जितके दान प्रेम करायचे आहे, तुम्हाला वाटेल दान सगळं करून तुम्ही मोठे केले. बायबल काय सांगते? झिरो. जर मी माझ्या सर्व धन गरजवंतांना अन्नासाठी दिले आहे, मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले, पण जर माझी प्रीती नसली तर मी काहीच मिळत नाही. आता तुम्हाला समजेल मी तुमच्यावर राग करतो की प्रीती करतो. आज सर्वांना माहीत पडेल की पास्टर प्रेमच करतात. तो राग नव्हता. तुमच्याकडून एकच भांडण होते. बायबल वाचा, आत्मे जिंका, दशमांश द्या, रॅप्सोटी वाटा. अजून कुठले भांडणे केले मी तुमच्यासोबत? तुमच्या आणि माझे काय भांडणे झाले दुसऱ्या गोष्टींवर? तुम्हाला वाटलं मी तुमचा तिरस्कार करतो. आज माहिती पडले हेच प्रेम होते. बाकी सर्व नफरतमध्ये
माझे सर्व धन गरजवंत अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले, पण जर माझ्यात प्रीती नसली तर काहीच मिळत नाही. ओके, आता काय सुरू झाला आहे? प्रेमाचा उपन्यास. ओ लॉर्ड, आय लव्ह दिस. प्रीती गर्व करीत नाही, प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे, ती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारित नाही. बोला, प्रीती गर्व करीत नाही, कृपालू आहे. जर तुम्ही प्रेमाला हटवू शकता, जर तुमच्याकडे बुद्धी आहे. जेव्हा मी वाचायला सुरुवात केली, मी माहिती आहे कसे वाचले असेल. आयझॅक सहनशील आहे कारण मी प्रेम आहे, कारण प्रेम नाही तर बेकार आहे, तो बेटर आहे, स्वतःला मी घुसू. नेक्स्ट, ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही, तिच्या विरुद्ध केलेल्या नोंद ती ठेवत नाही, वाईटात आनंद मानित नाही. हॅलो, ऐकताय तुम्ही? यामध्ये कुठलीही गोष्ट जर तुम्ही करता तर तुम्ही प्रेमात नाही. वाईटात ती आनंद मानत नाही, परंतु सत्याविषयी ओ बॉय, सुंदर कर्मापासून वाईटापासून ते आनंद नाही करत. खूप लोक वाईटाला आनंद करतात, चांगले झाले तुम्ही त्याला मारले. प्रेम आहे का? हे ते वाईटाला तुम्ही आनंद साजरा करतात. 2 सुट्टी मला पण दे. अच्छा, ही प्रीती आहे का? जे तुम्हाला माहित बरं प्रीती काय आहे. वाईटाला आनंद नाही करत तुम्ही. बोला, कुकर्मापासून वाईटापासून आनंद नाही होत प्रीती, परंतु सत्याविषयी आनंद होते. स्वतःला विचार, सत्य तुम्हाला आनंद देते की नाही देत? पास्टर बोले, आत्मे जिंका तुमचे तोंड उतरले. काय पुढचे? सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, ते मी नेहमी विश्वास ठेवते, आशा धरते, नेहमी सहन करते. पुढचे, प्रेम कधी संपत नाही. जर तुम्ही कुणावर प्रेम करता तर ते संपू नाही शकत. तुम्ही बोलू नाही शकत, मी त्या व्यक्तीबरोबर 2 वर्षापूर्वी तिथे होतो. म्हणलं काय? जर मी तुम्हाला बोललं आहे कधी मी तुमच्या प्रीती करतो, तुम्ही माझ्यासोबत काही करा, आज जरी भेटला तरी मी तुम्हाला तितकीच प्रीती करेल. मला आठवण नाही तुम्ही माझ्यासोबत काय केले आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत काहीच केले नाही. जर तुम्हाला माहित असते तुम्ही माझ्यासोबत नाही केले, तुम्ही प्रभूसोबत काय केले आहे, तो बघेल तुम्हाला. माझी काहीच नाही. मी का भांडू तुमच्याशी? येशू ख्रिस्ता नाही बोलला का पौला बरोबर, तुम्हाला का सतवत आहे? जर तुम्हाला वाटेल तुम्ही मला सतवले, विसरून जाऊ, मला नाही सतवले, परमेश्वराला सतवले, तो बघून घेईल. मी का भांडू? माझे काम आहे प्रीती करणे. प्रेम कधी टळत नाही, संपत नाही. भविष्य सांगण्याचे दान ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल, ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल. पुढचे, कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आमचे देवासाठी बोलणे आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो. पुढचे, पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा ते अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल. पुढचे, जेव्हा मी मूल होतो तेव्हा मुलासारखे बोलत असे, मी मुलासारखा विचार करत असे, मुलासारखा उहापोह करीत असे, परंतु जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या. आता विचार करा, हा स्टेटमेंट तो कशाने बोलत आहे? प्रेमाच्या रंगाने. तो काय सांगत आहे? मी मोठा कधी झालो? जेव्हा मी प्रीती करायला शिकलो. हॅलो, चुकीचं तर बोलत नाही ना मी? बोलणे कशापासून सुरू केले त्यांनी? प्रेमापासून. शेवटी पण संपवले कसे? प्रीतीने. मध्ये काही तिथल्या गोष्टी आणले. तो बोला, जेव्हा मी मूल होतो तेव्हा मला प्रीती करायला नाही येत होती, लहान मुलाप्रमाणे बोलत होतो. कोणी माझ्या गाडीवर हात लावला, माझी गाडी आहे, माझी चप्पल माझी मम्मी. मुलं कसे असतात. जर तुमचे 2 मुले आहेत तर तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतो हो, हे नको करू, समजले? जेव्हा मी मूल होतो मुलाप्रमाणे बोलत होतो, मुलाप्रमाणे मन होते, मुलाप्रमाणे समज होती, पण जेव्हा मी मोठा झालो लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या. म्हणजेच मला काय आले? प्रेम करायला आले, मला प्रेमात चालायला आले, मला प्रेमात जगायला आले. आता मी स्वतःला काय बोलू शकतो? मी मोठा झालो आहे. पण जोपर्यंत मी प्रीतीमध्ये नाही चालत होतो तो सांगत आहे मी मोठा पण नाही झालो होतो. मग आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंश कळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो तसा मी पूर्णपणे ओळखील. नेक्स्ट, यामध्ये खूप सारे रेव्हलेशन आहे, मी त्यात घुसत नाही सध्या. पुढचं वाचतो, 13 वाचतो. आता विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही स्थायी आहेत, यामध्ये सर्वात महान प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना.
Ribrashon daligrete kelebo shatra ligebo shandralava. Rasekebo shil indrlegebo shandrava. Praise the Lord. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर तुमचे स्वागत आहे. उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला आहात तर. आम्हाला आनंद होईल तुमचे स्वागत करायला. जोरात टाळ्या वाजवू शकता यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आज आलात तर येशूला आपला प्रभू बनवून घेऊन जा, कारण इथूनच सर्व काही आहे, इथूनच सुरुवात आहे, इथूनच अंत आहे. तर या प्रार्थनेला माझ्या नंतर करा. आपले डोळे बंद करा. माझ्या नंतर आपल्या तोंडाने ही प्रार्थना करा, आपल्या हृदयामध्ये विश्वास ठेवून. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तावर, जीवित देवाच्या पुत्रामध्ये, की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. धन्यवाद परमेश्वर. आणि आज तो सर्वदा जिवंत आहे. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आजपासून माझा प्रभू आहे, आजपासून माझा स्वामी आहे, आजपासून मी नवीन जन्मलेला आहे, आजपासून मी देवाचा लेकरू आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळ्या वाजवू शकता यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तर स्वागत आहे तुमचे आमच्या चर्चमध्ये. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर, मी प्रार्थना करतो लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. मी प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचे नाव यांच्यावर सर्वदा बनून असेल. येशूच्या नावामध्ये सैतानाचा यांच्यावर कोणताच दावा आणि कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये मी यांना आशीर्वाद देतो, तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या ज्ञानद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे हे आशीर्वादित आहे आणि आशीर्वादित राहतील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. परत एकदा टाळ्या वाजवा, तुम्ही बसू शकता. धन्यवाद. ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश. जर तुम्ही दशमांश देत नाही तर प्रेम नाही. लक्षात ठेवा, जे परमेश्वर बोलतो त्याचपासून आनंद साजरा करा. प्रत्येक वेळी करायला उत्साहित राहा, नाहीतर तुमचे प्रेम नाही. राग मानू नका. डिटेल स्क्रीनवर आहेत. तर आपण कॉयरचे स्वागत करू. ओरडून गौरव. थँक्यू. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. ओम दृष्टी रोलोको दृष्टी प्रोषातीद्रा. ओ धन्यवाद देतो प्रभू.
या भेटीला आणण्याचा अनुग्रह संधी दिल्याबद्दल, रसमास लढण्याचे अनुग्रह संधी दिल्याबद्दल, हे तुझ्या वचनामुळे, तुझ्या प्रेमामुळे आम्ही दिले आहे प्रभू. धन्यवाद. जसं आम्ही वचनाद्वारे दिले आहे, वचनाद्वारे आमच्याकडं याचे 100 गुणा पिके आहेत प्रभू. आम्ही स्वर्गांना पाठवतो त्या आशीर्वादांना आमच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी. आम्ही ह्या भेटांवर आशीर्वादाचे आव्हान करतो, बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी प्रभू. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो आम्ही. आमेन. प्रेज द लॉर्ड. ही वेळ अनाउन्समेंटची तर सर्वात प्रथम आहे आमची 150 दिवसाची प्रार्थना. गौरव गौरव गौरव. जर तुम्ही प्रार्थना करत नाही आणि झोपताय, आज समजतंय ते प्रेम नाही. जे काही हितून बोलतो तीच बातमी आहे. जे प्रधानमंत्री बोलतात ती बातमी नाही. जे पास्टर आयजेक बोलतात तेच बातमी आहे. जे मी बोलतो तेच महत्त्वाचे आहे, बाकी सर्व बेकारच आहे. जर तुमच्या डोक्यात हे समजेल तेव्हा तुमचं जीवन सुरू होईल. जे तुमच्या डोक्यात आहे ते महत्त्वाचे नाही. जे तुम्ही बातम्या बघता ते महत्त्वाच्या नाही. जे मी इथून बोलतो, जे पास्टर ख्रिस इथून बोलतात, ह्याच 2 गोष्टी काय आहेत महत्त्वाच्या, बाकी सर्व बेकार आहे. कारण त्यामध्ये प्रेम नाही, 0 आहे, 0 आहे. जिथे जी लोक बोलत आहेत येशू ख्रिस्ताला नाही ओळखत, मी का ऐकू त्यांचे? मुश्किल वाटू शकतं, कठीण वाटू शकतं, पण प्रेमाने भरलेलं आहे इथून जे बोलतो आम्ही. प्रेज द लॉर्ड. प्लीज आमच्यासोबत प्रार्थना करा. आम्ही दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. सकाळी 7:30 ते 8, संध्याकाळी 4:30 ते 5 आणि रात्री 12 ते 1. झोपू नका. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर जर तुम्ही पार्टनरशिप फॉर्म सबमिट नाही केले आहात तर आमच्याकडे आहे फॉर्म, ते भरून जावा. हे सर्व गोष्टी यासाठी आहेत की आम्ही सतत तुम्हाला आठवण देऊ आणि तुमच्या प्रेमाला दिशा देऊ. यासाठी ते डिपार्टमेंट्स आहे. कुठल्याही फोन कॉलला छोटा समजू नका. जे आमच्याद्वारे तुमच्याकडे येते सर्वांपाठी मीच आहे. प्रत्येक कॉल मी नाही करू शकत. या सर्व गोष्टी यासाठी कारण तुम्ही फर्स्ट फ्लाईटमध्ये जा. कुठे जा तर कुठल्याही गोष्टीला लहान समजू नका. तर कुठलाही फोन आला तर तेवढाच सन्मान द्या जेवढा तुम्ही मला देता. ठीक आहे. त्याला लहान समजू नका. कदाचित समोरच्या सफाई कमी असेल, पण त्यांना आम्ही प्रॉपर ट्रेनिंग दिली आहे. कसं बोलायचं आहे त्यांना आम्ही ट्रेन केलं. जर पार्टनरशिप फॉर्म जर तुम्ही फिल नाही केलं तर आजच करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. शेजाऱ्याला बोला, खूप महत्त्वाची. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही तुमचे 2 तास चर्चमध्ये दान नाही करत आहात तर दान करायला सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे विशेष संधी आहे. आपल्या बीजला पेरण्याची कॅम्प ग्राउंडसाठी, कम्युनियन सर्व्हिससाठी करत आहोत आणि पास्टरनी अजून एक संधी दिली आहे. हिलिंग स्कूलसाठी सुद्धा आपण बीज पेरू शकतो. तर आनंद साजरा करा. सर्व गोष्टी आपल्या भलाईसाठी आहेत. जर तुम्ही सेलमध्ये नाही तर आजच सेलबरोबर एकत्र या. जर तुमचं फाउंडेशन स्कूल झाले नाही तर आजच करा. ही वेळ आहे. आपण उभे राहू, प्रभूचा धन्यवाद देऊ. आपल्या पवित्र हातांना उचलून जे तुम्ही ऐकले आहे, जे तुम्ही समजले आहे, त्यासाठी प्रभूचा धन्यवाद द्या. धन्यवाद द्या परमेश्वर. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. त्यांनी आम्हाला प्रीती केली आणि आम्हाला प्रेम करायला शिकवले. तो राजा आहे, त्यांनी आम्हाला राज्य करायला शिकवले. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. मी प्रार्थना करतो तुझ्या मुलांसाठी प्रभू. ते गौरवाने भरलेले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ते तुझ्या बुद्धीच्या ज्ञानाने भरले आहेत येशूच्या नावामध्ये. हे केवळ तेच करतील जे तू करायला ह्यांना बोलले आहे येशूच्या नावामध्ये. प्रत्येक चुकीचा व्यक्ती, चुकीचा सल्ला हे सुरक्षित आहे प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई करून सर्वदा माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वर घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. आनंद साजरा करा. वचन काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.